नमस्कार. भूतकाळाचा पानात आपलं स्वागत. आज आपण भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे, जो एक अमूल्य ठेवा आहे, त्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच 4 वेदांबद्दल. चला तर मग सुरू करूया हा हजारो वर्षांचा ज्ञानाचा अद्भुत प्रवास. तर वेद म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे हिंदू धर्माचे सगळ्यात प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहेत. यांची रचना हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी केली. हे ग्रंथ म्हणजे जणू ज्ञान, भक्ती आणि कर्माचा पायाच आहेत, जे आपल्याला प्राचीन भारताच्या तत्वज्ञानाची एक सखोल ओळख करून देतात. बरं, पण वेदांचं हे विशाल विश्व नेमकं कसं रचलं आहे? चला आधी त्याची विभागणी कशी आहे ते समजून घेऊया. या ज्ञानाचं वर्गीकरण एकूण 4 मुख्य ग्रंथांमध्ये केलं गेलंय. हो, फक्त 4, पण त्यातल्या प्रत्येका ज्ञानाचे एक संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. आणि हे 4 वेद आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यातील प्रत्येक वेद आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. चला तर एकेकाची खासियत काय आहे ते पाहूया. सुरुवात करूया सगळ्यात प्राचीन वेदापासून, ऋग्वेद, ज्याला स्तुतीचा आणि प्रार्थनेचा पायाच मानलं जातं. ऋग्वेदामध्ये मूलतः स्तोत्रण आहेत, ज्यांना सूक्तम असं म्हणतात. यात निसर्गातल्या शक्तींना देव मानून त्यांची स्तुती केलेली आहे, जसं की इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य. या स्तोत्रांमधून त्या काळातल्या लोकांच्या आशा आकांक्षा, त्यांची श्रद्धा आणि जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ऋग्वेद हा ज्ञानाचा सगळ्यात जुना स्रोत आहे, जो पूर्णपणे देवांची स्तुती आणि भक्तीला समर्पित आहे. स्तुती आणि प्रार्थनेनंतर वेदांचा प्रवास येतो तो कर्माकडे. आणि हाच आहे आपला दुसरा वेद, यजुर्वेद, म्हणजेच विधी आणि यज्ञकर्माचं ज्ञान. गंमत बघा, ऋग्वेदात जर काय प्रार्थना करायची हे सांगितलं असेल, तर यजुर्वेदात कसं करायचं हे सांगितलंय. हा वेद म्हणजे यज्ञ आणि धार्मिक विधींसाठी एक सविस्तर मार्गदर्शक ग्रंथच आहे. म्हणजे यज्ञ करताना कोणते मंत्र म्हणायचे, आहुती कशी द्यायची, प्रत्येक कृतीचा क्रम काय असेल, या सगळ्याचं अगदी शास्त्रशुद्ध ज्ञान यजुर्वेदात दिलं आहे. हा एक प्रकारे त्या काळातला प्रोसिजर मॅन्युअल होता असं म्हणायला हरकत नाही, जो प्रार्थनेला कृतीची जोड देत होता. चला, स्तुती झाली, कर्मकांड झालं, आता वेळ आहे संगीताची. आपला तिसरा वेद आहे सामवेद, जो भारतीय संगीताचा उगमस्रोत मानला जातो. इथे खूपच रंजक गोष्ट घडली. सामवेदाने काय केलं तर ऋग्वेदातली स्तोत्र जशीच्या तशी उचलली आणि त्यांना सुरांची, तालाची जोड दिली. म्हणजे प्रार्थनेचं रूपांतर थेट गाण्यात झालं. आणि म्हणूनच सामवेदाला भारतीय शास्त्रीय संगीताचा जनक मानलं जातं. थोडक्यात काय तर सामवेद म्हणजे भक्ती आणि संगीताचा एक अद्भुत संगम आहे, जिथे शब्दांना सूर मिळतात आणि कर्मकांडाला कलेची जोड मिळते. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या 4थ्या वेदाकडे, अथर्ववेद. हा वेद बाकीच्या वेदांपेक्षा खूप वेगळा आहे आणि आपल्या मानवी जीवनाच्या अधिक जवळचा आहे. अथर्ववेद हा देवदेवतांपेक्षा जास्त करून माणसाच्या दैनंदिन जीवनाबद्दल बोलतो. यामध्ये आरोग्य, औषधं, समाजकारण आणि सामान्य माणसांच्या समस्यांवरचे उपाय, मंत्रतंत्र यांचं वर्णन आढळतं. यावरून लक्षात येतं की अथर्ववेद किती जास्त व्यावहारिक होता. यातल्या ज्ञानातच आपल्याला आयुर्वेदाची आणि समाजशास्त्राची बीजं सापडतात. हा त्या काळातला ज्ञानाचा एक चालता बोलता विश्वकोशच होता जणू. तर हे होते 4 वेद: स्तुती, कर्म, संगीत आणि दैनंदिन जीवन. पण या सगळ्याला एकत्र जोडल्यावर कोणतं चित्र उभं राहतं? आणि हा वारसा आज आपल्यासाठी महत्वाचा का आहे? हे 4ही वेद मिळून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचं, त्यांच्या जीवनशैलीचं आणि त्यांच्या विचारधारेचं एक समग्र चित्र दाखवतात. हा केवळ इतिहास नाहीये, तर एका महान संस्कृतीचा आत्मा आहे. चला, एका नजरेत पुन्हा एकदा उजळणी करूया. ऋग्वेद म्हणजे स्तुती, यजुर्वेद म्हणजे कर्म, सामवेद म्हणजे संगीत आणि अथर्ववेद म्हणजे दैनंदिन जीवन. किती सोप्या पद्धतीने या 4 वेदांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे, नाही का? आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की वेद हे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत. ते तत्वज्ञान, विज्ञान, संगीत आणि समाजशास्त्राचा एक असा खजिना आहेत, जो संपूर्ण मानवजातीसाठी आजही तितकाच मोलाचा आहे. पण एक प्रश्न उरतोच. आजच्या या आधुनिक युगात आपण या प्राचीन ज्ञानाचा वारसा कसा जपू शकतो आणि आपल्या जीवनात त्याचा उपयोग कसा करू शकतो, याचा विचार करायला हवा.
आजच्या या ज्ञानयात्रेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत. नमस्कार.